नमस्कार. मी अरविंद विठ्ठल कुलकर्णी. अधोरेखितचा आजचा विषय आहे महाराष्ट्राची मती मंगळवारी मार्गस्थ कशी होणार. मित्र हो, 2024च्या लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याचं मतदान उद्या मंगळवारी 7 मेला होणार आहे. 91 जागांसाठी हे मतदान आहे सगळ्या भारतात. महाराष्ट्रातल्या 11 जागा त्यात आहेत. त्यात एक आहे बारामती. बारामतीच्या निवडणुकीचा परिणाम काय होणार आहे याच्याविषयी सगळ्या भारतीयांना कुतूहल आहे, कारण त्याचा परिणाम भारताच्या आणि विशेषतः महाराष्ट्राच्या राजकारणावर होणार आहे. बारामती हे शरद पवारांचं म्हणून ओळखलं जातं. त्यापूर्वी एकेकाळी बारामती हे मोरोपंतांचं, कविवर्य मोरोपंतांचं म्हणून ओळखलं जात असे. कविवर्य मोरोपंत हे आर्या लिहिण्यामध्ये प्रवीण होते, पटाईत होते, पारंगत होते आणि ते यमक जुळवण्यामध्ये लांबच्या लांब वाक्यांची त्यांची यमक असायची, त्यासाठी ते प्रसिद्ध होते. ते बारामतीच्या आसपास घोरपडे नावाचं एक संस्थान होतं घोरपड्यांचं. तिथे ते चाकरी करत असत आणि त्यांची कीर्तनं तिथे होत असत. एके दिवशी मोरोपंतांचं कीर्तन चालू असताना त्यांना आज बिदागी काय द्यायची याविषयी घोरपड्यांच्या नोकरांमध्ये चर्चा चालू होती, खल चालू होता. तो मोरोपंतांच्या कानावर गेला आणि तिथल्या तिथे कीर्तन चालू असताना त्यांनी कविता अशी केली की कर्णा सम दानशूर भोजा सम कविता प्रिय ऐसे असताना घोर पडे माझ्या देणगीचा का तुम्हास घोर पडे. तेव्हा मोरोपंतांनी तुम्हाला कसला घोर पडलाय माझ्या देणगीचा, संस्थानिक बघून घेतील असा प्रश्न विचारला होता. हा जो घोर पडण्याचा प्रकार आहे तो शरद पवारांनी महाराष्ट्रात राजकारणामध्ये प्रवेश केल्यानंतर सगळ्या महाराष्ट्रीयांनी पवारांकडे सोपवला आणि ते निश्चिंत झाले. आता पवार जे काही करतील ते महाराष्ट्राचं भलंच करतील. महाराष्ट्राचा घोर पवारांनी सांभाळायचा आहे अशा पद्धतीनं मराठी लोकांनी निर्णय घेतला. त्याचा अंतिम निर्णय आता उद्या होणार आहे. आता महाराष्ट्र पवारांवर किती विश्वास ठेवतो हे उद्याच्या निवडणुकीत कळणार आहे. महाराष्ट्र हा गोविंदाग्रजांच्या महाराष्ट्र गीतानं प्रसिद्ध आहे. मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हा श्री महाराष्ट्र देशा. या गीतामध्ये अपूर्ण 7 कडव्यांचं गीत आहे, पण याच्यामध्ये महाराष्ट्रातले धारकरी आणि वारकरी यांचं एकेका वाक्यात अतिशय सुंदर वर्णन आहे. मोरोपंतांचं वर्णन कसं आहे. मयूर कवीच्या पूर्ण यमकमय महाराष्ट्र देशा. मयूर कवीच्या पूर्ण यमकमय. यमक हे मोरोपंतांनीच करावं. यमक म्हणजे काय, नियमाने बांधलेली कविता, वृत्त मात्रा वगैरे कुठेही इकडे तिकडे तुम्हाला फिरायला मोकळीक नाही, तशी सगळं नियमानं बद्ध. आता या ओळीची पुढची ओळ काय आहे. कवी कृष्णाच्या निर्यमकी हे महाराष्ट्र देशा. कवी कृष्ण म्हणजे कोण. कृष्णाजी केशव दामले, महाराष्ट्रातले आद्य कवी. आपल्याला दामले म्हटल्यानंतर प्रशांत दामलेच आठवतात. सुख म्हणजे नक्की काय असतं. मोरोपंतांची कविता, तुकारामांची कविता, एकंदर कविता वाचण्यातच सुख असतं हे प्रशांत दामलेंनी कधीतरी सांगायला पाहिजे. कविता म्हणजे काव्य या अर्थानं मी म्हणतोय. तर पुन्हा आपण मोरोपंतांकडे येऊया की मोरोपंतांनी काय केलं. यमकमय महाराष्ट्र केला आणि मग कवी कृष्णानी म्हणजे केशवसुतांनी निर्यमकी. निर्यमकी म्हणजे मुक्त छंद, नियम वगैरे काही नाहीत.
आता हे कवितेच्या क्षेत्रापुरतं त्यांनी केलं. त्यांनी पण तुतारी नावाची फार मोठी कविता लिहिलेली आहे. त्यानंतर शरद पवारांचा जेव्हा काळ सुरू झाला, योगायोग बघा, त्यांना पण आत्ता तुतारी मिळाले. योगायोग असा आहे की शरद पवारांनी महाराष्ट्र निर्यमकी करण्याचा प्रयत्न केला. मोरोपंत कवींनी पूर्ण यमकमय महाराष्ट्र केला. शरद पवारांनी कोणतेही नियम पाळायचे नाहीत, कोणतेही बंधनं पाळायची नाहीत. मुक्त छंदामध्ये महाराष्ट्रात आपण जगायला शिकलं पाहिजे. म्हणजे टिळकांनी लखनौच्या सभेत बोलता बोलता ब्युरोक्रसीला नोकरशाही शब्द दिला. ती नोकरशाही जास्तीत जास्त भ्रष्ट कोणी केली असेल तर ती पवारांनी केली असं म्हटलं जातं. पवारांचं काय होणार हे उद्याच्या निवडणुकीत ठरेल. पवारांचा जर जमा खर्च मांडायचा झाला तर खर्चाच्या बाजूनं त्यांचा सगळ्यात मोठा दोष म्हणजे ते शिवाजी महाराजांचा तोतया झाले आणि वावरले. हा त्यांचा सगळ्यात मोठा दोष आहे. शिवाजी महाराजांचा शिवाजी असा उल्लेख केलेला सुद्धा हल्ली महाराष्ट्रात चालत नाही. त्यांना गेली 50 वर्ष जाणता राजा म्हणून शिवाजी पवार महाराष्ट्रात वावरत आहेत. हे कसं काय चाललं? आता कोर्टात हे विधान टिकणार नाही. पवार म्हणतील असं दाखवा एक तरी पुरावा की मी स्वतःला शिवाजी महाराज समजतो. पण महाराष्ट्रातले सगळे विचारवंत, पत्रकार, लेखक, बाकीचे राजकारणी हे त्यांना जाणता राजा मानत होते आणि याला मूकसंमती त्यांची होती. मग शिवाजी महाराजांनी जे काही केलं ते पवारांनी केलं का हो? त्यांनी शिवाजी महाराज महाराष्ट्रापासून जास्तीत जास्त दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. भाजीच्या देठाला सुद्धा तुमचा स्पर्श होता कामा नये असं शिवाजी महाराजांच्या आज्ञापत्रामध्ये आपल्या सैनिकांना उद्देशून निर्बंध घातलेले आहेत की तुम्ही विकत घ्या स्वतःच्या पैशाने, सैनिक आहात म्हणून लुटायचं नाही काही. हे केलं का हो पवारांनी? उलट पवारांनी भ्रष्टाचाराला प्रतिष्ठा देण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला. जातीभेद विरहित समाज. शिवाजी महाराजांनी जाती नष्ट केल्या नाहीत, पण जातीभेद नको. प्रत्येकाला गुणवत्तेनुसार पुढे येण्याची संधी शिवाजी महाराजांच्या काळात होती. पवारांनी जातीभेदावरच सगळं राजकारण केलं. स्वतःला जाणता राजा म्हणवलं, पण शिवाजी महाराजांच्या पूर्णपणे विरुद्ध असं त्यांनी राजकारण केलं. शिवाजी महाराजांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य काय आहे तर त्यांनी आपला जो ध्येयवाद आहे, हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचं जे स्वप्न आहे ते कार्यकर्त्याच्या अंतःकरणामध्ये 100% असं उतरवलं. तो एकरूप झाला. नेता आणि कार्यकर्ता यांच्यात भेद राहिला नाही. आज इतकी वर्ष पवार राजकारणात आहेत, त्यांचा ध्येयवाद काय आहे नक्की हे त्यांनी आत्तापर्यंत तसं काही सांगितलेलं नाही. त्यांचा ध्येयवाद हा लवचिक आहे, तो कसाही सोयीनुसार बदलत असतो. त्यामुळे त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते सुद्धा असे ध्येयप्रवण असे वाटत नाही. ते व्यावहारिक आहेत. व्यवहार बघून ते हे करत असतात. आता आपले व्यवहार ठरवत असतात, आपले मार्ग आक्रमण करत असतात. आता या महाराष्ट्र गीतामध्ये गोविंदाग्रजांच्या आणखीन एक ओळ आहे. ती ओळ अशी आहे, भीम थडीऊन चौमुलखावर फिरले धार करी. भीम थडीवर चौमुलखातुनी जमले वार करी. भीमथडीच्या तटावरून, भीमथडीवरून घोडे शिवाजी महाराजांचं, मराठ्यांचं सैन्य सबंध भारतावर चालून गेलं. कारण सगळ्या भारताला मोगलांच्या परकीय आक्रमणापासून, क्रूर आक्रमणापासून मुक्त करायचं हा शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचा उद्देश होता. भीमथडीऊन चौमुलखावर फिरले धार करी. धार करी म्हणजे तलवार बहादर. आणि त्यामुळे काय झालं, परिणाम काय झाला, समाज कसा बदलला
भीम थडीवर चौमुलकातून जमले वार करी. त्यामुळे निर्भयपणे सगळ्या भारतातून वारकरी, वारकरी म्हणजे भगवा झेंडा, अध्यात्माचा झेंडा घेऊन, नीतिमत्तेचा झेंडा घेऊन उपदेश करणारे, विठ्ठलाच्या पायाशी लोळण घेणारे, त्यांना वारकरी म्हणतात. ते भीमथडीवर महाराष्ट्रात जमत असतील. म्हणजे महाराष्ट्राने आपले धारकरी सगळ्या भारताला मुक्त करण्यासाठी बाहेर पाठवले. त्यामुळे बाहेरचे लोक निर्भयपणे यात्रा करीत महाराष्ट्रात येत असत. हा एवढा मोठा परिणाम शिवाजी महाराजांनी घडवून आणलेला आहे. पवारांचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे तो चौमुलकावर सोडावं महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यात सुद्धा कधी गेला नाही. मग हे राजकारण करत होते म्हणजे नक्की काय, जाणता राजा म्हणजे नक्की काय. आणि त्यामुळे इतर प्रांतातले लोक महाराष्ट्राकडे मोठ्या आशेनं येत आहेत आणि तीर्थयात्रा करतायत असं काही कधी झालं नाही. ममता बॅनर्जी स्वतःच्या हिमतीवर बंगालमध्ये राज्य आणतात आपलं. महाराष्ट्रामध्ये शरद पवारांना स्वतःच्या, मग कधी उद्धवला फोड, कधी शिवसेनेची 2 छकलं कर, असे उद्योग त्यांना करावे लागले. आता या महाराष्ट्र गीतामध्ये ध्येय दे तुझ्या अंतरी अशी प्रत्येक कडव्याची शेवटची ओळ आहे. त्यात काय म्हटले, महाराष्ट्र कसं आहे, जोडी इह परलोकाशी, व्यवहारा परमार्थाशी, वैभवासी वैराग्यासी, जरी पटक्यावर भगव्या झेंड्याच्या एकची देशा. जोडी इह परलोकाशी, इह म्हणजे व्यवहार, परलोक म्हणजे अध्यात्म, नीतिमत्ता. पवारांनी हे कधी केलेलं नाही. महाराष्ट्राचा हा धर्म आहे, इह परलोक दोघांशी संबंध पाहिजे. पवारांचा संबंध केवळ इहलोकाशी, व्यवहाराशी, पैशाशी, आर्थिक विषयांशी आहे. परलोकाशी, अध्यात्म, नीतिमत्ता, देव वगैरे ते काही मानत नाहीत. व्यवहारा परमार्थाशी, व्यवहार तुकारामाने सांगितले कसा करायला पाहिजे, परमार्थाशी जोडलेला, नीतिमत्तेनं व्यवहार करायला पाहिजे. पवारांच्या व्यवहारात नीतिमत्ता दिसत नाही. वैभवाशी आणि वैराग्याशी, वैभव आपल्याला पाहिजेच आहे, पण वैभव मिळवताना ते सगळ्या समाजाच्या भल्यासाठी मिळवायचं आहे. स्वतःच्या विषयात वैराग्याची भावना पाहिजे. कमीत कमी राजा हा उपभोग शून्य स्वामी असला पाहिजे. म्हणून मग जरी पटक्यासह भगव्या झेंड्याच्या एकची देशा असं गडकऱ्यांनी म्हटलंय. पवारांना भगव्या झेंड्याची ॲलर्जी आहे, नको आहे त्यांना भगवा झेंडा. त्या महाराष्ट्र गीताच्या पूर्णपणे विरुद्ध आहे. या निमित्तानं अंबानी अदानी यांची चर्चा खूप होते. दाऊद इब्राहिमची चर्चा त्या निमित्तानं कमी होते. हे या संदर्भात मला सांगायला पाहिजे. शेवटी माझ्या असं लक्षात आणून द्यायचं आहे की आपण पारतंत्र्यात कशामुळे गेलो. सावरकरांनी त्याचं फार चांगलं वर्णन केलं आहे. ते म्हणाले, ओ हिंदूज, यू हॅव लॉस्ट अ पॉलिटिकल आय. 1200 वर्ष पारतंत्र्यात राहिल्यामुळे पॉलिटिकल आय तुम्ही गमावलात. म्हणजे राजकीय दृष्टी तुम्ही गमावलेली आहे. ती राजकीय दृष्टी परत आणण्याची संधी, सुवर्ण संधी उद्याच्या मतदानात आहे. तुम्ही सुनेत्र बाळगून मतदान करा. जे अप्रिय आहे ते सुप्रिय आहे असं समजू नका. डोळे उघडे ठेवून सुनेत्रांनी उद्या मतदान करा. त्यामुळे महाराष्ट्र देश असा मंगलमय, पवित्र असा होईल. आणि हे जे पॉलिटिकल आय आपण जो गमावलेला होता तो आपल्याला परत मिळाला. तर महाराष्ट्राचंच नाही, महाराष्ट्राचं कल्याण झालं की आपोआप भारताचं कल्याण होईल. तेव्हा उद्याचं मतदान करताना डोळे उघडे ठेवून सुनेत्रांनी मतदान केलं पाहिजे असं मला वाटतं. माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.